नमस्कार 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 मंडळी, मी आशिष आणि मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या माळवाडीमध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या माझ्या सगळ्या ताई आज इथे जमलेल्या आहेत. मला या सगळ्या ताईनं मला आज सांगायचंय की प्रिय सख्यांनो, 8 मार्च म्हणजेच तुमच्या हक्काचा दिवस, तीचा जागतिक महिला दिवस. आपल्या घरातील ती कष्टाने घर उभं करते, स्वकर्तृत्वाने समाज घडवते, सामर्थ्याने देशाचं रक्षण करते आणि प्रेमाने कुटुंब जोडते. 16 सख्यांचा या कार्यक्रमामुळे मी आजवर कित्येक महिलांना भेटलो, त्यांचं कर्तृत्व जाणून घेतलं, त्यांची स्वप्न समजून घेतली. भेटलेल्या प्रत्येक महिलेत मला अगदी मनापासून सांगतो, एक देवी दिसली. कधी ती पैसा कमवणारी साठवणारी लक्ष्मी होती, कधी शेतात राबणारी अन्नपूर्णा होती, कधी शाळेत शिकवणारी सरस्वती होती, तर कधी देशाच्या संकटासमोर उभी ठाकणारी जगदंबा होती. 16 सख्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजवर भेटलेल्या या साऱ्या स्त्री शक्तीला माझा सलाम. महाराष्ट्रातील घर सुसंस्कृत करणाऱ्या राजमाता आऊसाहेब जिजाऊंना सलाम. घरातील भावंडांना जपणाऱ्या संत मुक्ताईला सलाम. घरातील स्त्री साक्षर करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना सलाम. तर जगण्यात तत्व कवितेच्या सत्वातून मांडणाऱ्या बहिणाबाईंना देखील माझा सलाम. गावागावातून शहरातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या स्त्रीला माझा सलाम. सख्यानो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला अत्यंत आनंद होतोय, ती म्हणजे आजपासून 16 सख्यांच्या मध्ये सुरू होतं एक नवं पर्व. तर तुम्हाला एक विशेष गोष्ट दाखवतो आणि हा आहे 16 सख्यांच्या मध्ये माहेरचा आहेर. माहेर हा प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक हळवा कोपरा असतो. माहेरची व्यक्ती, माहेरचे पाहुणे, माहेरची वस्तू, सगळ्याच गोष्टी ती जीवापाड जपत असते. 16 सख्यांचं आता तुमचं माहेरच झालेलं आहे. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतलाय की प्रत्येक स्त्रीचं कौतुक करायचं आणि तिला माहेरचा आहेर द्यायचा. इथे आलेली कोणतीही सखी आता रिकाम्या हाताने कधीच घरी जाणार नाही. प्रत्येकीच्या घरातील एक कोपरा आता सन मराठीच्या आहेराने सजणार आहे. यातली एक सखी अशी असणार आहे जिला मिळणार आहे मान या खुर्चीवर बसण्याचा, हुकुमाची राणी होण्याचा आणि माहेरच्या आहेरातील सर्वोत्तम वस्तू जिंकण्याचा. त्यामुळे आता मनसोक्त खेळायचं आणि भरघोस जिंकायचं. आणि अर्थातच आजच्या भागामध्ये जी हुकुमाची राणी होणार आहे किंवा ह्याच्या पुढच्या प्रत्येक भागात जी हुकुमाची राणी होणार आहे तिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह. तर मैत्रिणींनो, बहिणींनो, तुम्हाला खेळायचा आहे हा खेळ माहेरचा आहेर जिंकण्यासाठी. तेव्हा सगळे तयार आहेत? हा, कोणाकोणाला मायक्रोवेव्ह जिंकायचा आहे हात वरती करा. नाही, मी सगळ्यांना विचारणार आहे कोणाकोणाला जिंकायचं आहे आणि तो कशासाठी जिंकायचा आहे, त्याचं काय खास कारण असणार आहे ते सगळं मी या ताईंना विचारणार आहे. पण त्याआधी आपण पहिल्या खेळायला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपल्याला 10 ताई हव्यात. आपल्या आजच्या या भागामध्ये बचत गटाच्या या सगळ्या माझ्या ताई आज सहभागी झालेल्या आहेत आणि तुम्ही बघताय सगळ्यांनी एकाच रंगाच्या साड्या नेसलेल्या आहेत आणि इतक्या छान वाटत आहेत. तर ह्या बचत गटाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी मी ताईंना विचारणार आहे. ताई, आधी पहिल्यांदा तुझं नाव सांग बरं. मी सौ मनीषा संजीव जाधव. मनीषा ताई, काय सांगशील बचत गटाबद्दल आणि काय नाव आहे बचत गटाचं? हा, नक्कीच सांगेल मी, कारण गेली 17 वर्ष आम्ही हा बचत गट अविरत कार्यरत असं पार पाडलेला आहे. हा बचत गट 17 वर्ष क्या बात आहे. बचत गट हे आम्ही सुरुवातीला बचत म्हणून सुरू केला, पण त्या बचतीमधून नंतर आम्ही कौटुंबिक गरजा पूर्ण केल्या. त्यानंतर शैक्षणिक म्हणजे जे आमच्या मुलाबाळांना लागतं ते पण गरजा पूर्ण केल्या. नुसतंच तेवढं न करता, आम्ही तेवढ्यावर न थांबता आम्ही सामाजिक कार्यामध्ये पण हे झालो की जेणेकरून अनाथ मुलांना भेट वस्तू देणं किंवा फराळ देणं, खाऊ वाटप करणं त्यांना, किंवा आपल्या अनाथ ज्या वृद्ध महिला आहेत त्यांना आम्ही जाऊन भेट दिली, त्यांच्याशी हितगुज करून त्यांना काही लागतं ते गरजा आम्ही त्या पूर्ण केलेल्या आहेत. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही सगळ्या महिला आहेत त्या आता सक्षम झालेल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून. कारण बऱ्याच महिलांना त्याच्यामधून आम्ही आर्थिक जे गव्हर्नमेंटचे आर्थिक अनुदान मिळवून दिलेले आहेत, त्यातून आर्थिक अनुदान नुसतं मिळवलं नाही तर काही महिलांनी आमच्या उद्योग चालू केलेत. त्या उद्योगामध्ये त्या चांगल्या प्रतीने आता त्या काम करत आहेत. आणि एवढंच ते तर हे आमचं तर एक कुटुंब झालेलं आहे. 2010ला आमचा पुणे महानगरपालिकेकडून महापौर म्हणजे त्यावेळेस मोहनसिंग राजपाल होते, त्यांच्या हस्ते आम्हाला आदर्श बचत गटाचा पुरस्कार मिळाला. आणि शिवाय आता 2026ला सुद्धा आम्हाला
आम्हाला जाहीर झालेला आहे की तिथं यायचं आणि तुम्हाला सत्कार घ्यायचा आहे. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. खूप अभिनंदन आणि खरंच खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं की ज्या पद्धतीने तुम्ही एकत्र येता आणि स्वतःचं आणि बरोबर त्याचबरोबर सगळ्यांचंच तुम्ही कुटुंब चालवत असता आणि एक सक्षमपणे उभ्या आहात तुम्ही. खूप कौतुक आहे आणि पुन्हा तुम्हाला सगळ्यांना खरं तर शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. तर मी विनंती करतो की तू तुझ्या जागेवर उभी राहू शकतेस. आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे एक टप्पा देटाई. आता हा खेळ असा आहे की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे. तो चेंडू जेव्हा मी असा खाली टाकेन तेव्हा टाकल्यानंतर तुम्ही उडी मारून टाळी वाजवायची. ओके. आणि समजा मी टाकला नाही आणि जर तुम्ही उडी मारून टाळी वाजवली तर तुम्ही बाद. बरं, जी ताई उशिरा उडी मारून टाळी वाजवेल ती सुद्धा बाद. खेळ कळलेला आहे तुला ताई? नक्की तुला कळलेलं आहे? ओके सगळ्या ताई नक्की ताई कळलेलं आहे तुला? हो, छान कळलं. छान कळालेलं आहे. ओके, तर आता मग सुरू करूया. पण त्याच्यासाठी माझ्या हातामध्ये चेंडू हवा आहे की नाही ताई? चेंडू हवा. चेंडू हवा. आणला तो पण येणार. एक मिनिट, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे. एक मिनिट. फक्त आता हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला असं छान अर्धवर्तुळाकार उभं राहावं लागेल. तेव्हा मी ताईंना विनंती करतो की तुम्ही असं छान उभं राहा बघू. ओके, चला सुरू करूया. व्हेरी गुड. तुम्ही चिटिंग केल्यावर मग बाद होणारच ना. आज मी काय चिटिंग केलं? मग असं तू असं केलं, असं तू असं केलं. कसं केलं? ताई बसून घे. ओके, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. तू पण बाद झालेली आहेस. शाबाश. आता एक ताई बाद होणार आहे. हा, ताई तू बाद झालेली आहेस त्याच्यामुळे तू बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. पाची ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही पुढच्या खेळामध्ये गेलेला आहात. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा सन मराठीकडून एक विशेष भेटवस्तू आहे. मी विनंती करतो की त्या ताईंनी इथे यायचं आणि त्या भेटवस्तूचा स्वीकार करायचे. सगळ्यात आधी रत्नमाला ताई. येस, खूप अभिनंदन तुझं. खूप खूप अभिनंदन. उषा ताई, सुरेखा ताई, अनिता ताई आणि मनीषा ताई. आणि पाची ताईंसोबत जाऊया आपण आपल्या पुढच्या खेळाकडे. पाची ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. बरं, आजच्या भागापासून विशेष आकर्षण हे आहे सगळ्या माझ्या ताईंसाठी की जी ताई विजेती होणार आहे तिला एक मोठं बक्षीस आणि ते म्हणजे मायक्रोवेव्ह. तुम्ही बघताय तिथे हां तिथल्या मिळणार आहे. तर कोणाकोणाला इच्छा आहे ते मायक्रोवेव्ह मला मिळावं? कोणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतंय. सगळ्यांनाच वाटतं. बरं, जी उपविजेती असणार आहे तिला इंडक्शन आहे म्हणजे आपली इलेक्ट्रिक गॅस शेगडी असते ती आहे. ओके, त्याच्यामुळे उपविजेती कोण कोण होणार आहे? कोण कोण होणार उपविजेती? का विजेतीच व्हायचंय? विजेतीच व्हायचंय. अच्छा, म्हणजे मायक्रोवेव्ह हवा आहे तुला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुला खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण या खेळाला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे कुंकर प्रेमाची. खेळाचं नाव काय? कुंकर प्रेमाची. ओके, बरं आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की डिश आहे. डिश मध्ये पीठ आहे आणि पिठामध्ये एक नाणं आहे. काय करायचे? नाणं दिसेपर्यंत पुंकर मारायचे. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचे, ते हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कळले तुम्हाला? नक्की. चला तुम्ही घ्या आपापली जागा घ्या. या बरं डिशच्या इथे या. 1 2 3 म्हटल्यानंतर ओके, रेडी आहेत ना? ओके, व्हेरी गुड. 1 2 3. नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचं आणि हात वरती करायचंय. एवढी पण प्रेमाने पुंकर नको मारू, जरा जोरात नाणं दिसू दे.
व्हेरी गुड. हा शाबास, हात वरती करायचे ताई. आणि पुसायचं नाहीये, चेहरा पुसायचा नाहीये. मी जोपर्यंत सांगते तोपर्यंत. नाणं कुठे, नाणं कुठे गिळलंच की काय? नाणं तिथेच आणि हात वरती गेले. हा ही बो, ही ताई बो. हा हा जवळ डिश मध्ये घुसली ताई पूर्ण. हा हा लवकर. हा हा शाबास. हा हात मागे, हात मागे, हात मागे. हा कसं दिसते बघा ते. मांजर डोळे मिटून दूध पिते, तिला वाटतं आपल्याकडे कोणी बघत नाही. हा ओके झालं. ही ताई बघ. हा ही बघा. हा ही बघा ताई. ओके. हा समोर बघा. सगळ्यांचे चेहरे बघा. आणि ही ताई इथे बघते. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. 5 ताईंमधून 2 ताई बाद होणार आहेत आणि 3 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आजच्या भागापासून हा थोडा बदल आहे. 3 ताई शेवटच्या खेळामध्ये जाणार आहेत, फायनल खेळामध्ये. या खेळामधून ज्या 3 विजेत्या ताई आहेत त्यांची नावं मी सांगतो. पहिल्यांदा 3ऱ्या क्रमांकाची ताई सांगतो. ती ताई आहे विजया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. त्याच्यानंतर 2ऱ्या क्रमांकाची ताई आहे शरयू ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि 1ल्या क्रमांकाची ताई आहे गायत्री ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तिन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही नाराज करणार नाही आहोत. सन मराठीकडून त्यांना सुद्धा एक छानशी अशी भेटवस्तू आहे आणि ती मी त्यांना देणार आहे. 1 मिनिट इथेच थांबा. आणि ज्योतिताई खूप खूप अभिनंदन. तू बाद जरी झाली असलीस तुम्ही ही भेटवस्तू तुला. जय श्री ताई, खूप खूप अभिनंदन. आणि तिन्ही ताईंसोबत आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. मंडळी, शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर अर्थातच आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर असा भाग. त्याचं नाव आहे पत्र मनातलं. 10 ताईंनी पत्र लिहिली होती, पण त्या 10 ताईंपैकी 2 पत्र इथे आपण निवडलेली आहेत. एक मनीषाताईचं आणि एक रत्नमालाताईंचं. तर सगळ्यात आधी आपण मनीषाताईंपासून सुरुवात करूया. मनीषाताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? हे माझ्या बचत गटातील महिलांसाठी आहे. फक्त आमच्याच बचत गटातल्या महिलांसाठी नाही, तर तुमच्या ह्या माध्यमातून तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे, ह्या माध्यमातून माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या महिलांना हा संदेश पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे तुमचं खूप खूप आभार मानते मी की मला ही तुम्ही संधी दिलीत. वा, पत्र वाचूया आपण मग. ओके. प्रिय माझ्या सख्यांनो, आपण सगळ्यांनी मिळून जे स्वप्न पाहिलं ते फक्त बचतीचं नव्हतं, तर आत्मविश्वासाचं होतं. मला आठवतंय तो पहिला दिवस. 100 रुपयापासूनची बचत, थोडी भीती, थोडी शंका आणि खूप मोठी स्वप्न. लोक म्हणायचे महिलांना काय करायचे बचत गट चालवून, पण मला माहीत होतं घर सांभाळणारी स्त्रीने जर अर्थकारण हातात घेतलं तर ती घरच नव्हे तर समाजही बदलू शकते. हा बचत गट सुरू करण्याचा माझा कोणताच वैयक्तिक स्वार्थ नव्हता. फक्त माझं एकच स्वप्न होतं, आपल्या गटातील प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. तिच्या डोळ्यात भीती नाही तर आत्मविश्वास दिसला पाहिजे. आज जेव्हा मी तुम्हा सर्वांना पाहते, कोणी स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केलाय, कोणी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं आणि वेळेवर फेडलं, कोणी एखाद्या घरात निर्णय घेताना ठामपणे आपलं मत मांडतं, तेव्हा वाटतं आपला प्रवास सफल झाला. आणि हो, आपल्या कार्याला पुरस्कार मिळाले, सन्मान मिळाले, पण खरं सांगू, माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि स्वाभिमान. आणि हो, हा प्रवास इथेच थांबणार नाही. आता आपल्या गटातून आणखी महिलांना जोडायचंय, त्यांना सांगायचंय बचत गट म्हणजे फक्त पैसे नव्हे, तो आत्मसन्मानाचा दरवाजा आहे. तुमच्यामुळेच मी आहे, तुमच्यामुळेच हा बचत गट आहे आणि तुमच्यामुळेच ही महिला सक्षमीकरणाची चळवळ आहे. तुमचीच मनीषा आणि सुरेखा. खूप छान वाटलं. आज तुझ्या मनातल्या भावना पत्रात उतरवून तुला कसं वाटतं? खरंच आता हे म्हणजे मी वाचत होते तर मलाच माझं मन भरून येत होतं की अरे, आपण किती हे मोठं छान कार्य करतोय. पण ताई, मला एक विचारायचं आहे की हा सगळा व्यवसाय सुरू करत असताना किंवा बचत गटामध्ये सहभागी झाल्यानंतर घरातून पाठिंबा कसा असतो? हां, सुरुवातीला आम्हाला नाही मिळाला कारण बऱ्याचशा अडचणी आल्या घरातून. पण नंतर त्यांनाच कळलं की
जे काही निर्णय घेतले आम्ही आयुष्यामध्ये ते घराच्या प्रपंचासाठीच्या हिताचे होते हे हळूहळू त्यांना कळायला लागलं आणि म्हणून तर आता ते आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात. हीच एक स्त्री शक्ती आहे, ज्या शक्तीला आमच्या सगळ्यांकडून सलाम. धन्यवाद. आणि आता आपण जाऊया रत्नमालाताईंकडे. पत्र लिहिते ते माझ्या सुनेसाठी लिहिते, सुनेसाठी पत्र लिहिलंय, पण सुनेलाच पत्र लिहावं असं का वाटलं ताई? कारण मनोगत व्यक्त करायचं तर आता मोबाईलवरती मेसेज टाकतो, घरातल्या घरात आपण मेसेज टाकत नाही. आणि मनोगत मग मोकळं करायचं तर राग येतो का काय, आपलं बोललेलं मन दुखवतं का काय असं वाटतं. आणि आज ही संधी मिळाली आहे तर म्हणून नक्कीच मनोगत व्यक्त करावं वाटतं. वाचू शकतो आपण पत्र? प्रिय सूनबाई अनिता, हीच आशीर्वाद. मला तुला काही सांगायचं आहे, पण त्याचा तू राग मानू नको. एक आई म्हणून मी माझं मनोगत व्यक्त करते. तुझ्यासारखी हुशार सून मला मिळाली हे माझं भाग्य. पण काही गोष्टी माझ्याकडून तू शिकाव्यास असं मला वाटतं. काही गोष्टी सांगताना माझ्याकडून तुझं मन दुखवलं गेलं असेल, पण माझ्या सुनेने मागे राहू नये. तिने आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून, वहिनी म्हणून जबाबदारीने कुठेही कमी पडू नये असं मला वाटतं. सर्व उत्तमरित्या आपल्या जबाबदारी पार पाडतेस, पण तुला शिकवताना कधी रागात तर कधी प्रेमाने तुझ्याशी बोलते. ते तुझ्या भल्यासाठीच. माझ्यामुळे तू दुखवली असशील तर मला माफ कर. माफी फक्त छोट्यानेच मागावी अशी नाही, मोठेही कधी कधी चुकतात. मीही कुठेतरी चुकत असेल. तुमच्याकडून काही गोष्टी मलाही शिकायला मिळतात. तरुण पिढीकडून आम्हालाही काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. कारण आमचं सासरवासमध्येच आमचं आयुष्य होतं. कारण पूर्वी सासू तशा होत्या की नवऱ्याने जेवल्याशिवाय जेवायचं नाही किंवा बाहेर जाताना विचारल्याशिवाय जायचं नाही. आता एवढी बंधनं नाही आहेत आणि आम्ही जे काढले की तुम्ही काढू नका, तुम्ही सक्षम आहात, तुमच्यामुळे आज घर आहे. जर तुम्ही छान असताल, सून हसली तर मुलगा हसतो, मुलगा हसला तर आई हसते. कारण आईचं हसणं तेव्हाच असतं की जेव्हा मुलगा हसतो, तो त्याला आनंदात बघितलं की आईलाही आनंद होतो आणि ते पूर्ण घरच आनंदाने बहरून जातं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट फक्त मुलांवरतीच अवलंबून नसते, तर आपल्यालाही काही जबाबदाऱ्या असतात त्या आपल्यालाही पाळता आल्या पाहिजेत. काही गोष्टी त्यांच्यासारख्या असाव्यात आणि काही गोष्टी आपल्यासारख्या. मी जर म्हणते सुनांनी फक्त सासू जे म्हणेल तिने तिचं काही ऐकावं आणि सुनेच्याही काही गोष्टी सासूने ऐकाव्यात, म्हणजे घरामध्ये वाद होत नाहीत आणि मुलांनाही टेन्शन येत नाही. कारण मुलं बाहेरून दमून भागून घरी आल्यावर घरचा जर हसरा चेहरा त्यांनी पाहिला तर त्यांचं अर्ध दुःख निघून जातं आणि कामाचा श्रमही निघून जातो. घरी आल्यानंतर त्यांना घरची ओढ लागावी हे सासू सुनांनीच पाळलं पाहिजे. ओंकार तुला खूप छान बायको मिळाली असं सर्वांनी म्हटलेलं मला खूप आवडेल. सासू उर्फ आई अनिता, तुला खूप खूप आशीर्वाद. तू सासू आणि सुनेचं जे नातं ज्या पद्धतीने छान व्यक्त केलेस ना, त्यासाठी खरंच तुझे खूप खूप आभार आणि कौतुक. खूप छान बोललेस तू. आणि आता आपण शेवटच्या खेळाकडे जाऊया. आणि आता आपण या पत्राच्या वाचनानंतर जाऊया आपण शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. आणि या खेळामध्ये आजपासून प्रत्येक भागामध्ये शेवटच्या खेळामध्ये 3 ताई असणार आहेत. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तिन्ही ताईंना खूप खूप शुभेच्छा. कारण जी हुकुमाची राणी होणार आहे तिला मिळणार आहे मायक्रोवेव्ह. ओके. आणि जी उपविजेती असणार आहे तिला मिळणार आहे इंडक्शन. आणि जी तिसरी ताई असणार आहे तिला मिळणार आहे अर्थातच आपलं बक्षीस. ओके तर ताई, बरं या खेळाचं नाव आहे चमचा गोटी. आता हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर तुम्ही बघताय प्लॅस्टिकचं भांडे आहेत आणि त्यामध्ये काही गोटे आहेत. ओके. आणि एक चमचा दिलेला आहे. हा तर काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर चमचा असा तोंडात धरायचंय आणि त्या चमच्याने एक एक गोटी उचलायची आणि तुमच्या समोरच्या भांड्यामध्ये नेऊन टाकायची. ओके. 2 मिनिटाची वेळ असणार आहे, 2 मिनिटाची मर्यादा आहे. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त गोट्या त्या भांड्यामध्ये गोळा करेल ती ताई असणार आहे विजेती. ओके. त्यानंतरची उपविजेती आणि नंतर 3ऱ्या क्रमांकाची ताई. ओके. कळलेलं ताई तुम्हाला? ये ताई ह्या साईडला उभी राहा. हा 1 2 3. हा
शबाय शबाय गोटी पडली तर ती बाद. व्हेरी गुड. आपल्याच मांडायचा लवकर धावत तिथं धावत लवकर. हाताचा सपोर्ट घ्यायचा नाही उचलताना. ताई हात मागे. ताई दोन्ही हात मागे. हा सावकाश. हा सावकाश मांड्यात बरोबर टाक. हा बरोबर मांड्यात टाक. हात हात मागे हात मागे हात सोडायचे नाही. व्हेरी गुड. हा शबाश. हा व्हेरी गुड. शेवटची 10 सेकंद. 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. ओके, सगळ्यात आधी आपण विजयाताईंनी गोळा केलेल्या गोट्या आपण इथे मोजूया. 1 2 आणि 6. विजयाताईंनी 6 गोट्या गोळा केलेल्या आहेत. आणि आता गायत्रीताईंनी बघूया आपण किती गोट्या गोळा केलेल्या आहेत. 1 2 8 गोट्या गायत्रीताईंनी गोळा केलेल्या आहेत. आणि सरयूताईंनी बघूया आपण किती गोट्या गोळा केलेल्या आहेत. मोजूया. 1 6 आणि 10. दोन्ही ताईंना आपण इथे खास भेटवस्तू आपण देणार आहोत. तर सगळ्यात आधी विजयाताईंना मी देणार आहे. विजयाताई, सन मराठीकडून ही भेटवस्तू. खूप खूप अभिनंदन तुझं. आणि उपविजेती ठरलेली आहे गायत्रीताई. तिला मिळते खास भेटवस्तू सन मराठीकडून आणि ते म्हणजे इंडक्शन. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. टाळ्या. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे शरयूताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि हुकुमाच्या राणीला मिळणारे सन मराठीकडून माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. हा मायक्रोवेव्ह. ओ हो. सन मराठीकडून हा माहेरचा आहेर मिळालाय. कसं वाटतं? खूपच छान वाटतं. खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. मंडळी, माहेरचा आहेर प्रत्येक मराठी स्त्रीसाठी किती महत्वाचा असतो आपल्याला माहित आहेच. मला खात्री आहे की आता तो आहेर मिळवायला महाराष्ट्रातील प्रत्येक महिला आतुर होणार आहे. मी देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हा आहेर हुकुमाच्या राणीला देणार आहे. आपल्या आयुष्यात ज्या महिलेने बदल घडवला आहे तिचं कौतुक आवर्जून करूया. तिच्या कामाचा आदर ठेवूया आणि भेटूया पुढच्या भागात. बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.